सर्वांना एक हात जोडून विनंती, आपण सर्वांनी बॅनरच्या मागे थांबायचंय. बॅनरच्या पुढे कोणी येणार नाही याची काळजी घ्या. सर्वांना एक विनंती आहे, बॅनरच्या पुढे कोणी यायचं नाही. लोक मराठा, लोक मराठा, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. शिवाजी महाराज की लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. जरंगे पाटील तू मागे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. जरंगे पाटील तू मागे बोलो, हम तुम्हारे साथ हैं. कुठल्या प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही. आमचे सन्माननीय मनोजदादा जरंगे पाटील हे अंतरवाली इथे आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि या गेंड्याच्या कातडीचं सरकार आपली दखल घेत नाही, म्हणून प्रत्येक वेळेस वेळोवेळी रस्त्यावर उतरणे आपणच करायचं का? या सरकारला फक्त आपण मतदान करायचं का? आणि या सरकारने आपल्या भावना समजून घ्यायच्या नाही का? अशा या सरकारला करायचं काय? खाली मुंडका वर पाय. कारण की गेल्या अनेक दिवसापासून मनोजदादा जरंगे पाटील यांनी सख्य सोयरे कायदा पारित करा, हैदराबाद गॅजेट लागू करा, मुंबई गॅजेट लागू करा, अशा या अनेक मागण्या सरकार पुढे ठेवलेल्या आहे. शहाजीराजे भोसले, स्वराज्य प्रेरिका, राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असं स्पष्टपणे आपल्या सैनिकांना बजावणारा जगातला एकमेव राजा, आई वडिलाच्या स्वप्नासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालणारा राजा, तत्कालीन काळात 18 जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारा राजा, परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा राजा, या जगाचं अख्खं जग ज्यांचा आदर्श घेतं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय. त्यांचे आदर्श पुत्र स्वराज्य रक्षक, धर्मवीर, क्षात्रवीर, बालकवी, साहित्यिक, क्षात्रवीर, धर्मवीर संभाजी महाराज, ज्यांनी तुम्हाला आम्हाला स्वतंत्र राज्य घटना दिली, ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून क्रांती करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भारतामध्ये स्त्रियांची पहिली शाळा काढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगे महाराज, संत भगवान बाबा, संत तुकाराम महाराज, या सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचाराला आणि कार्याला मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. तुमच्या आमच्या लेकराबाळासाठी, तुमच्या आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून गेल्या 22 वर्षापासून स्वतःच्या शरीराची चाळणी करून घेणारं मराठ्यांचं काळीज, शेतकऱ्यांचं नेतृत्व, सर्वसामान्यांचं नेतृत्व, गरजवंताचं नेतृत्व, तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून देणारं शेवटचं नेतृत्व, तुमचे आमचे संघर्ष योद्धा, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, सन्माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांना नमस्कार करतो. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, ऐसी न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें. तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है.